माझ्याही घरी दिवाळी आली. आज माझ्याही घरी दिवाळी आली. मी माय लाईफस्टाईलचा हात पकडला. तेव्हा आयुष्याच्या प्रवासात रांगतच होतो. काय कसं कधी केव्हा ठीक होणार. जीवनाच्या प्रवासात कधी सक्सेस होणार. हजार प्रश्न डोक्यात होतेच. ती दिवाळी पण काही खासच होती. आणि ही दिवाळी पण खूप खास आहे. त्या दिवाळीत मी माझ्या घरी दिवाळी साजरी करत होतो. आणि या दिवाळीत मी माझ्या हक्काच्या माय लाईफस्टाईलच्या कुटुंबासोबत साजरी करत आहे. तिथून इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. फक्त गरज होती ती एक पाऊल पुढे टाकण्याची. स्वतःला झोकून देऊन स्वतःला सिद्ध करायची. आणि त्यातच एटीएस ग्रुपची साथ लाभली. अजित सरांनी वडिलांची जागा घेतली. प्रियाताईने प्रेमाचा पाठीवर हात ठेवला. हळूहळू माझा बिझनेस पुढे जाऊ लागला. बघता एटीएस ग्रुपचे मोठ्या विस्तीर्ण वृक्षात रूपांतर झाले. माय लाईफस्टाईलचा बिझनेस पूर्ण कोकणभर आणि पूर्ण महाराष्ट्रभर पसरला. तर कोणी वडाच्या पारंब्या घेऊन खोलवर रुजत गेलं. कोणी विस्तीर्ण शाखा होऊन पसरत गेलं. कोणी पानांची जागा घेतली. तर कोणी माय लाईफस्टाईलच्या या वडाच्या झाडावर आपली घरटी सजवली. घरट्यात बागडणाऱ्या इवल्याच्या चिमण्या पाखरांना नव्याने पंख फुटले. ताई माई गप्पा टप्पा मारताना चार चौघात आपले प्रोडक्ट विकू लागले. चूल फुकणारी आई पण आता स्वतःचा बँक बॅलन्स वाढताना बघून हसू लागली. तर रोगराई आणि महागाईवरचा उपाय म्हणजे माय लाईफस्टाईल हा एकच ब्रँड प्रत्येकाच्या ओठावर आला. रिझल्ट बघून लोकांचा अजूनच गाढ विश्वास बसू लागला. त्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद एटीएस ग्रुप आणि माय लाईफस्टाईलसाठी खूप महत्वाचा आहे. तर लास्ट एक मेसेज. जनसेवेचा ध्यास घेऊन सर्वांनी एक श्वास करून माय लाईफस्टाईलचा सहवास होऊन असेच पुढे चालत राहू. थँक्यू सो मच. मला इथे बोलायला